आपल्या प्लेलिस्टचा आता थर्ड व्हिडिओ ज्यामध्ये आपण पायथॉन इन्स्टॉलेशन आणि त्यासोबतच VS कोड एडिटर जे असणार आहे त्याचे इन्स्टॉलेशन करूयात. पायथॉन इन्स्टॉलेशनसाठी सिम्पली गुगलवरती सर्च करू शकता डाउनलोड पायथॉन आणि जी काही फर्स्ट वेबसाईट दिसेल python.org त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे. तिथे तुम्हाला दोन प्रकारे डाउनलोड करता येईल. फर्स्ट आहे डाउनलोड पायथॉन इन्स्टॉल मॅनेजर. अनदर वे असेल तुम्ही पायथॉनचे स्टँड अलोन इन्स्टॉलर जे असणार आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर दोन्ही ऑप्शन्स तुम्ही चूज करू शकतात. बट ॲज अ बिगिनर तुम्हाला सेकंड ऑप्शन बेस्ट राहील समजून घेण्यासाठी, इझिली नॉर्मली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी. सो मी तुम्हाला त्या ऑप्शन्स थ्रू कंटिन्यू करताना दाखवतो. 3.14.0 हे व्हर्जन आपण डाउनलोड करूयात. डाउनलोड झाल्यानंतर सिम्पली ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर काही गोष्टी आहेत इथे आपल्याला इम्पॉर्टन्सी लक्षात घ्यायचं आहे. इथे यूज ॲडमिन प्रिव्हिलेजेस व्हेन इन्स्टॉलिंग py.exe यस करायचंय अँड ॲड python.exe टू पाथ याला पण यस करायचंय. उद्याला जर आपण काही कमांड्स रन करतोय पायथॉनच्या तर त्या कमांडसाठी आपल्याला पायथॉन आपल्या पाथमध्ये असणं इम्पॉर्टंट असते. तर दोन्ही चेकबॉक्स चेक केले आणि इन्स्टॉल नाव म्हटलंय. इन्स्टॉल नाव म्हटल्यानंतर काही सेकंदात आपले सॉफ्टवेअर आपल्या पीसी मध्ये इन्स्टॉल होऊन जाईल. त्यानंतर एडिटर इन्स्टॉल करण्यासाठी सिम्पली गुगलला सर्च करू शकतात VS कोड डाउनलोड, व्हिज्युअल स्टुडिओ कोड डाउनलोड. या सॉफ्टवेअरला ओपन करून विंडोज साठी करायचंय, लिनक्स साठी करायचंय का मॅक साठी करायचंय. विंडोज साठी करत असाल तर डाउनलोड करा. डाउनलोड स्टार्ट होईल. डाउनलोड 110 MB चे काही वेळात होईल. तोपर्यंत पायथॉन इन्स्टॉलेशन कडे चेक करूयात. पायथॉनचे आपण जे व्हर्जन घेतले 3.14 आहे. करंटली प्री रिलीज मध्ये आहे 3.15, बट अजून ते रिलीज झालेलं नाही. आपण 3.14 डाउनलोड केले. तुम्ही जर व्हिडिओ लेट बघत असताल तर त्यावेळेस कदाचित 3.15 असेल, 3.16 असेल, बट हे सगळे व्हर्जन पायथॉन 3 च्या अंडर येतात. ओके, आपण जसं बघतो पायथॉन 2 तर हे पायथॉन 3 च्या अंडर येतात. या प्रकारे आपले सेटअप कंप्लीट झाले, क्लोज केले. नेक्स्ट मध्ये आपण बघतोय VS कोड जे आपण डाउनलोड केले त्याला ओपन करूयात. ओपन केल्यानंतर त्यामध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आय ऍक्सेप्ट. नेक्स्ट त्यानंतर इन्स्टॉलेशनचा पाथ मेन्शन करायचा आहे, कुठे इन्स्टॉल करायचं आहे. नेक्स्ट त्यानंतर जर शॉर्टकट तुम्हाला बनवायचा नसेल स्टार्ट मेन्यू फोल्डर मध्ये तर ठीक आहे, तुम्ही त्याला अनचेक करू शकतात, बट काही अडचण नाही आहे. नेक्स्ट तुम्हाला डेस्कटॉपवरती आयकॉन बनवायचा आहे, चेक करू शकतात. तुम्हाला काही विंडोज एक्सप्लोरर कॉन्टेक्स्ट मेन्यूमध्ये किंवा डायरेक्टरी मेन्यूमध्ये त्याला जर राईट क्लिक केले ओपन विथ VS कोड असं काही ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकतात. राहू द्या, ऑप्शन बेस्ट राहील. त्यानंतर नेक्स्ट आणि इन्स्टॉल. दॅट्स इट. सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल. अदर एडिटर्स पेक्षा VS कोड का बेटर आहे? अदर एडिटर्स जे बघतो आपण जसं की पायचाम आहे, तर पायचाम थोडंसं हेवी असणार आहे. इन्स्टॉलेशन सगळ्या लॅपटॉपमध्ये कॅपेबल नसते. काही जणांची रॅम 4 GB ची असते, काही जणांची 8 GB ची असते, काही जणांकडे SSD नाही, हार्ड डिस्क आहे. मग लाईट वेट एडिटर पाहिजे आपल्याला आणि लाईट वेट मध्ये VS कोड येत आहे. ओके, म्हणून आपण VS कोड चूज केलेलं आहे. VS कोड आणि पायथॉन या दोन्हीचे इन्स्टॉलेशन झाले. VS कोड या प्रकारे ओपन होईल. ओके, यानंतर आपले पायथॉन आणि VS कोड हे दोन्ही पण जे कम्प्लिटली इन्स्टॉल झाले की नाही झाले हे चेक करण्यासाठी सिम्पली सर्च करायचे विंडोज सर्च बार मध्ये CMD, ज्याने आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन कमांड प्रॉम्प्ट विंडो ओपन होईल. या विंडो मध्ये इथे टाइप करायचं आहे पायथॉन डॅश डॅश व्हर्जन. ओके, माझ्याकडे आहे पायथॉन 3.14.0. तुमच्याकडे तुम्ही जे काही व्हर्जन इन्स्टॉल केले असेल ते व्हर्जन तिथे भेटून जाईल. त्याच प्रकारे तुम्ही PIP डॅश डॅश व्हर्जन चेक करू शकता. जे काही आपण पायथॉनचे पॅकेजेस यूज करणार आहे ते पायथॉनचे पॅकेजेस आपण PIP थ्रू इन्स्टॉल करू शकतो. तर त्यासाठी PIP चे व्हर्जन कोणते आहेत ते तुम्ही चेक करू शकतात. त्यानंतर VS कोड इन्स्टॉल झाले, बट VS कोड कम्प्लिटली इन्स्टॉल झाले की नाही चेक करण्यासाठी तुम्ही कमांड टाकू शकतात कोड स्पेस डॉट. ओके, किंवा कोड कमांड टाकली तरी तुम्ही सिम्पली ते VS कोड ओपन होईल पुन्हा आणि तुम्हाला समजून येईल की हा VS कोड ओपन होत आहे. ओके,
या प्रकारे आपला इन्स्टॉलेशन पार्ट कंप्लीट झाला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात की फर्स्ट प्रोग्राम व्हेरिएबल्स कसे असतात, डेटा टाइप्स काय असतात, त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. त्यामध्ये सिंटॅक्स वगैरे आपण पायथॉनचे डिस्कस करूयात. ओके, थँक यू.